पहले बैटिंग की है वही टीम जीती है। तो इस मैच में क्या वो इतिहास बदल पाएगी? हर्ष नक्श 11 बड़ी टीम है, सुबह बहुत अच्छा खेल पेश किया है, दोनों भी अपने मुकाबले जीते और सेमीफाइनल में जगह बनाई। और दूसरी तरफ परी 11 की शुरुआत उतनी अच्छी नहीं रही थी, पहला मुकाबला वे हारे थे, लेकिन उसके बाद ज़बरदस्त बाउंस बैक किया और दोनों मैचेस अपने जीते और अब ये सेमीफाइनल मुकाबला खेलने के लिए तैयार परी 11। सलामी बल्लेबाज मैदान में प्रवेश करते हुए सुमित राणे और उनके साथ तुषार मडवी। अच्छी शुरुआत दी थी पिछले मैच में, पहले 3 ओवर्स में 41 रन दोनों ने बनाए थे, ज़बरदस्त पार्टनरशिप रही थी। 48 पर मेरे ख्याल से पहला विकेट गिरा था, तो अच्छे टच में खासतौर पर सुमित ऑलराउंड प्रदर्शन कर रहे हैं, लेकिन तुषार को भी हम नज़रअंदाज नहीं कर सकते हैं। शुरुआत में खासतौर पर पावर प्ले में लंबे हिट्स लगाते हैं और तेज़ तर्रार शुरुआत देने की कोशिश, लेकिन उतना आसान नहीं होगा क्योंकि सामने चुनौती बड़ी है और पावर प्ले में गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार होते हुए रुपेश गायकर पहली गेंद लेकर इस मैच की, और पहली गेंद पर तगड़ा प्रहार, काउ कॉर्नर पर फील्डर मौजूद, बढ़िया कैच और पहली गेंद पर करारा झटका। सुमित राणे बैक टू द पेविलियन। एक और बल्लेबाज डक का शिकार बने हैं। पहले बैट्समैन गोल्डन डक पर आउट हुए और अब आकाश डायमंड डक पर आउट हुए हैं। जब कोई बैट्समैन पहली गेंद पर शून्य पर आउट होता है तो उसको गोल्डन डक कहते हैं, और बिना कोई गेंद खेले जब कोई बैट्समैन इस तरह से रन आउट होता है शून्य पर तो उसको डायमंड डक कहते हैं। क्रिकेट की भाषा में अलग अलग प्रकार के डक होते हैं, लेकिन सेमीफाइनल मुकाबले में डक नसीब में आ गए हैं बल्लेबाजों के। निराश होकर पेविलियन में लौट चुके हैं आकाश। परी 11 की बहुत ही खराब शुरुआत, 0 पर 2 इस समय। नए बैट्समैन रवि आए हैं और हर्ष नक्श 11 को 2 रनों की पेनल्टी दी गई है। ऑर्गेनाइजिंग कमेटी द्वारा ये सूचना हम तक पहुंचाई गई है क्योंकि एक फील्डर बिना अंपायर से पूछे मैदान के बाहर चले गए थे, तो पेनल्टी के 2 रन पहले ओवर के बाद स्कोर में ऐड कर दिए जाएंगे। और इम्प्रोवाइज तरीके से खेलना चाहते थे, हालांकि वाइट गेंद है, बड़ी अटपटे ढंग से गेंद को खेलने का प्रयास किया था। फाइन लेग का जो खिलाड़ी सर्कल के अंदर है उसके ऊपर से गेंद को निकालना चाहते थे। देखिए पेनल्टी के जो 2 रन है वो इस वजह से कि एक खिलाड़ी जो है फील्डर वो अंपायर से बिना पूछे ही मैदान के बाहर निकल गया था, उस वजह से ये ऑर्गेनाइजिंग कमेटी ने फैसला लिया है कि हर्ष नक्श 11 को 2 रनों से पेनलाइज किया गया है। तो स्कोर 1 रन है, लेकिन जो पेनल्टी के 2 रन है वो पहले ओवर के बाद स्कोर में ऐड कर दिए जाएंगे। रवि के पास स्ट्राइक, उछाल लेती हुई गेंद, बहुत ही बढ़िया स्ट्रोक, दिशा दिखाई है स्क्वेरिश थर्ड मैन की तरफ। 4 रन, कलात्मक शॉट था ये
उछाल को अच्छी तरह से भापा था, उछाल का इस्तेमाल किया, बॉलर के पेस का, गति का इस्तेमाल किया और महज दिशा दिखाई थी। बैट का फेस खोला अंतिम क्षणों में और बिल्कुल शॉर्ट थर्ड मैन और बैकवर्ड पॉइंट के दरमियान से गेंद को निकाला 4 रनों के लिए। इस चौके के साथ अपना खाता खोलते हुए बल्लेबाज रवि, टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 5 रनों पर। 2 विकेट्स गिरे हैं, दोनों भी सलामी बल्लेबाज, बल्कि सुमित और वन डाउन बैट्समैन आकाश आउट हुए हैं। तुषार अभी भी क्रीज पर है। ओ इस बार मिस टाइम कर बैठे, आसान सा कैच बैकवर्ड पॉइंट पर, लीजिए एक और विकेट। ना कहीं दिशा दिखाना चाहते थे, फिर से उसी दिशा में थर्डमैन की तरफ खेलना चाहते थे, लेकिन इस बार गेंद शरीर के थोड़ी नज़दीक भी थी और जगह मिली नहीं हाथ खोलने के लिए। गति थोड़ी कम थी, उसका फ़ायदा जो तेज़ गति का उठाना चाहते थे वो उठा नहीं पाए क्योंकि गति ज़्यादा नहीं थी। और उछाल ज़बरदस्त प्राप्त करते हुए रुपेश, लाजवाब गेंदबाजी। नए बैट्समैन रोहन आए हैं, इस बार बॉटम एंड का इस्तेमाल करते हुए लॉफ्ट कर दिया है फील्डर से दूर, पहले बाउंस पर वाइडिश मिड विकेट बाउंड्री के बाहर, 4 रन। और टोटल हुआ है इस समय 9 रन 3 विकेटों के नुकसान पर। एक तरह से हम कह सकते हैं कि जिद्दी क्रिकेट हो रहा है, विकेट भी गिर रहे हैं लेकिन बल्लेबाज भी काफ़ी आक्रामक शॉट्स लगाने का प्रयास कर रहे हैं। काऊ कॉर्नर के जो खिलाड़ी थे वहां पर जयेश कोशिश की उन्होंने, लेकिन उनके पहुंच से थोड़ी बाहर थी गेंद, पहले बाउंस पर बाउंड्री के बाहर चली गई। इस बार रूम बनाया ऑफ साइड में, कवर पॉइंट के ऊपर से खेला है, इनसाइड आउट, कम से कम 2 रन लेना चाहेंगे फील्डर पीछा करते हुए, अच्छी फील्डिंग जरूर। और 2 रन पूरे, लेकिन थ्रो बहुत ही धीमा और दिशाहीन थ्रो। एक और रन दौड़कर पूरा किया गया है, यानी कि 3 रन इस गेंद पर। तो इसके साथ ही पहला ओवर समाप्त हुआ, स्कोर 12 रन। और दोनों कैप्टन यहाँ पर ध्यान दें कि पेनल्टी के 2 रन भी अब हम स्कोर में ऐड कर रहे हैं। 12 + 2 = 14, स्कोर हुआ है अब टोटल 14 रन। इनामात यहाँ पर हमारे कमेंट्री बॉक्स में आ चुके हैं, जिनका आज जन्मदिन है। द्वारली के मशहूर उद्योगपति सम्माननीय गणेश फुलोरे साहब की ओर से ओमकार के लिए यदि वो कैच लेते हैं तो 1000 रुपयों का कैश प्राइज़ है। साथ में रोहन मात्रे जो बैटिंग कर रहे हैं उनके लिए वैभव मात्रे और मयूर केने की ओर से लगातार 3 छक्कों के लिए 500 रुपयों का, यानी कि कुल मिलाकर 1000 रुपयों का कैश प्राइज़ रखा गया है। तो देखना है कि इनाम कौन जीता है, लेकिन यहाँ पर इनाम से ज़्यादा ये मैच जीतने पर जोर होगा सभी खिलाड़ियों का, क्योंकि ये बहुत बड़ा मैच है। इट्स सेमीफाइनल मैच आफ्टर ऑल। नया ओवर लेकर द्वारली विलेज एंड से गेंदबाज, जीवन की ये गेंद मिड विकेट पर मिसफील्ड, डीप में भी मिसफील्ड पर मिसफील्ड, और उसका फायदा उठाते हुए तुषार मडवी, 2 रन पूरे। 3 विकेट्स जरूर पहले ओवर में गिरे हैं, लेकिन अच्छी रफ्तार के साथ रन्स भी बनाए गए हैं। पहले ओवर में 12 रन आए, उसमें 2 रन पेनल्टी के भी ऐड किए गए, 14 रन बने थे। और अब ये 2 रन, यानी कि स्कोर हुआ है 16 रन 3 विकेटों के नुकसान पर। यह मुकाबला 5-5 ओवर्स का है। दूर से खेला है, क्या दूर जाएगी मैदान के, क्या बाहर जाएगी? जी नहीं, मैदान के अंदर अच्छा कैच, लॉन्ग ऑफ बाउंड्री के नजदीक, चौथे विकेट का पतन।
है। तुषार मडवी आउट होकर पेविलियन में लौटते हुए नए बैट्समैन योगेश और रोहन की जोड़ी क्रीज पर है और दोनों भी बल्लेबाजों के लिए एक सिक्सर के लिए 500 रुपयों का कैश प्राइज है वैभव मात्रे और मयूर किनी की ओर से। इस बीच मंच पर शुभागमन हुआ है माननीय श्री हेमंत जी फुलोरे साहब का। आपका बहुत बहुत स्वागत है भाल तवारली प्रीमियर लीग सीजन 4 में। सामने खेला है बॉलर के ऊपर से लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ के बीच में खेला है, हालांकि अपने आप थोड़ी सी धीमी भी हुई गेंद आउटफील्ड में। लॉन्ग ऑफ के खिलाड़ी ने आकर फील्ड किया, थ्रो किया, तब तक 2 रन। योगेश मडवी के लिए और इनाम है, एक सिक्सर के लिए 500 रुपये उनके बड़े भाई भावेश मडवी की ओर से भी। स्विंग एंड मिस अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास। चलिए इनामात तो बहुत है, लेकिन इस समय क्या दरकार है टीम को? परी 11 को चाहिए एक अच्छी पार्टनरशिप, क्योंकि 4 बल्लेबाज पहले ही आउट हो चुके हैं। रन तो ठीक ठाक है, 18 रन बने हैं, दूसरे ओवर का खेल चल रहा है, लेकिन इसी तरह से विकेट्स लगातार गिरते रहे तो फिर मुश्किल हो सकता है 50 रनों तक जाना। एक और अच्छी गेंद फिर से आगे रखा और फिर से छकाया बैट्समैन रोहन को। लगातार बड़े बड़े प्रहार करने की कोशिश कर रहे हैं, लेकिन गेंद की लाइन में जाए बिना ही शॉट्स लगाने का प्रयास हो रहा है, या फिर गेंद की पिच तक पहुंचे बगैर ही शॉट्स लगाने का प्रयास वहां पर कर रहे हैं रोहन मात्रे। अच्छी तकनीक का परिचय देना होगा, यहाँ से गलतियाँ है। ये ओवर काफ़ी अच्छा घटा है अभी तक जीवन का, 4 को आउट किया है उन्होंने। इस बार बैक ऑफ लेंथ अच्छा उछाल था, कहीं पे निगाहें कहीं पे निशाना, गेंद और बल्ले में कोई संपर्क नहीं। एक और डॉट गेंद और इसके साथ ही 2 ओवर का खेल समाप्त। स्कोर हुआ है 18 रन 4 विकेटों के नुकसान पर परी 11। बीडीपीएल में नया ओवर लेकर बायत के गेंदबाज प्रथमेश। अच्छी गेंद थी, हल्का सा मूवमेंट, थोड़ा सा अतिरिक्त उछाल भी था, और अक्रॉस द लाइन खेलना ऐसी गेंदों के विरुद्ध बहुत मुश्किल काम है। ये विकेट बड़ा अच्छा विकेट है, यहाँ पर रन्स भी है बल्लेबाजों के लिए। अच्छी टेक्निक का परिचय बल्लेबाज जब देते हैं तो अच्छे रन्स भी बनाते हैं, लेकिन जब गेंदबाज सटीक लाइन और लेन पर गेंदबाजी करते हैं तो फिर बल्लेबाजों के लिए उतना आसान नहीं है। यानी कि बल्लेबाज और गेंदबाज दोनों के लिए एक समान खेल रहा है विकेट। फिर से ऑन साइड में उठाने की कोशिश, एक और क्या डॉट गेंद, यहाँ पर रन लेना चाहते हैं। अपील हुई है जरूर, विकेट कीपर के हाथों से रन चुरा लिया है, क्या बात है। बाई का इशारा, 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 19 रनों पर पहुंच चुका है। विकेट कीपर गेंद लेकर आए थे, उन्होंने गिल्लियां भी बिखेर दी, लेकिन बल्लेबाज सुरक्षित थे वहाँ पर अपने क्रीज में। और उसके बाद नॉन स्ट्राइकर इन पर हालांकि मौका बन सकता था, लेकिन उसका भी फायदा उठा नहीं पाए वहाँ पर विकेट कीपर। 1-1 रन के लिए संघर्ष करना पड़ सकता है बल्लेबाजों को, क्योंकि गेंदबाजी अटैक बड़ा अच्छा है हर्ष नक्श 11 के पास। प्रथमेश का ये पहला ओवर है, बॉलिंग में चेंज किया गया है। इस बार सामने ड्राइव करते हुए लॉन्ग ऑफ पर फील्डर मौजूद, 2 की कोशिश, यहाँ पर विकेट कीपर के पास थ्रो, और इस बार सही थ्रो था, बैट्समैन रन आउट।
हालांकि देखा जाए तो दूसरा रन बिल्कुल भी उपलब्ध नहीं था वहाँ पर, क्योंकि गेंद सीधे लॉन्ग ऑफ पर चली गई थी, लेकिन स्ट्राइक अपने पास रखना चाहते थे रोहन, नाकामयाब रहे उसमें, 3 रन बनाकर रन आउट हुए और 20 के स्कोर पर ये 5वां विकेट परी 11 ने गंवा दिया है। लेकिन अब जो बल्लेबाज क्रीज पर पहुंचे हैं वो बहुत अच्छे टच में आज देखने को मिले, अच्छे फॉर्म में रहे हैं। कृष्णा मडवी ज़बरदस्त ऑलराउंडर है, उनके कंधों पर बड़ी जिम्मेदारी इस समय परी 11 की। खड़े खड़े उछाल दिया है इस बार इनफील्ड के ऊपर से, लॉन्ग ऑफ के खिलाड़ी प्रयास कर रहे हैं लेकिन उनके सिर के ऊपर से पहली बाउंस पर बाउंड्री के बाहर गेंद, 4 रन। द्वारा जिस तरह से लगातार विकेट्स गंवा रहे हैं, 6ठे विकेट का नुकसान हुआ है जबकि स्कोर है केवल 26 रन। कहीं ना कहीं इस सेमीफाइनल मुकाबले में अपना शिकंजा कस रही है हर्ष नक्श 11 टीम, और इस टीम के पैकर है माननीय श्री मनीष पाटिल साहब कोलेगांव से। परी 11 के पैकर है मिस्टर पप्पू टावरे साहब भाल से, और जो स्पॉन्सर्स रहते हैं, टीमों के पैकर्स रहते हैं, उनका भी बड़ा योगदान रहता है। उनके बिना इस तरह की टूर्नामेंट्स होना काफ़ी मुश्किल होता है। बहुत अच्छा आयोजन इस टूर्नामेंट का। इस टूर्नामेंट के ऑर्गेनाइजिंग कमेटी की 4 मीनार परेश मात्रे, नितेश मात्रे, हृदयनाथ रसाल और सुभाष मात्रे की ओर से ज़बरदस्त आयोजन और अच्छा क्रिकेट आज पूरे दिन भर देखने को मिला है। 26 पर 6 और नया ओवर लेकर जीवन आक्रमण जारी रखते हुए हाशिल के पास स्ट्राइक। ओ खड़े खड़े बहुत ही शानदार स्ट्रोक लॉन्ग ऑन के ऊपर से, 6 रन। छाव में भेज दिया गेंद को, क्या ताकतवर स्ट्रोक खेला गया था ये देखिए। ऑफ स्टंप के बाहर थोड़ी आगे रखी हुई गेंद थी, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी भी मौजूद थे लेकिन कोई अवसर नहीं था फील्डर के पास। शानदार सिक्सर हर्षल के बल्ले से, 6 रनों से उन्होंने अपनी पारी का आगाज किया है। 8वें नंबर पर आए हैं लेकिन काबिलियत रखते हैं कि अच्छी बैटिंग कर सकते हैं। और अब केवल 11 ही तो गेंदें बची है इस पारी में, जितने हो सके उतने अधिक रन्स बनाने का प्रयास बल्लेबाजों का। शुरुआत से ही हालांकि आक्रामक बैटिंग करने का प्रयास हुआ है लेकिन विकेट्स काफ़ी ज़्यादा गंवा दिए हैं अभी तक के खेल में परी 11 ने। 6 रनों से स्कोर 32 पर पहुंच चुका है। कृष्णा और हर्षल की जोड़ी है क्रीज पर, फिर से उठाने का प्रयास था, इस बार ज़्यादा फुल रखा था, एलिवेशन नहीं बना पाए
और इसे बीच 2 रन लेने का अवसर, क्योंकि मिसफील्ड हुआ है वाइडिश लॉन्ग ऑन के फील्डर द्वारा। 2 रनों से स्कोर बढ़ता हुआ 34 रन 6 विकेटों के नुकसान पर। ऑन साइड में ज़्यादा प्रोटेक्शन गेंदबाज के लिए कप्तान ने दिया है। लॉन्ग ऑन है, डीप मिड विकेट है, डीप स्क्वायर लेग है, फाइन लेग सर्कल के अंदर है। और ऑन साइड में शायद एक और फील्डर, जी हाँ, फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन, मिड विकेट, वाइडिश मिड विकेट पर सर्कल के अंदर फील्डर रखा गया है। ऑफ साइड में 4 फील्डर्स हैं। इस बार बैकफुट पर जाकर हैमर किया हवा में, कैच बन सकता है, जी नहीं, कोशिश बढ़िया थी लेकिन पीछे की तरफ भागते हुए उतना आसान नहीं होता है, गेंद तक पहुंच नहीं पाए फील्डर। और इसी दौरान 2 रन लेने का पर्याप्त समय था बल्लेबाजों के पास। तो अच्छे रन्स आ रहे हैं इस ओवर में। हर्षल लगातार प्रहार कर रहे हैं गेंदों पर, 3 गेंदों पर 10 रन बना चुके हैं। टीम का टोटल हुआ है 36 रन। 36 रन 6 विकेटों के नुकसान पर चौथे ओवर का खेल जारी। 50-55 रन भी बनते हैं तो उतना आसान तो होने वाला नहीं है चेस करना। एक बार फिर से हवाई फायर किया, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी है लेकिन देखते ही रह जाएंगे। 6 रन। में हलचल तो नहीं होती है लेकिन हैंड आई कोऑर्डिनेशन बहुत बढ़िया है। ऑन द राइज स्ट्रोक खेला था, बहुत अधिक कमजोर गेंद भी नहीं थी लेकिन बहुत ही उम्दा बैटिंग। और इस बार ऊपरी किनारा, भाग्य का सहारा, गेंद लॉन्ग लेग, बल्कि बाउंड्री लाइन के बाहर चली। शॉट्स के लिए आप बिल्कुल भी फील्ड नहीं सजा सकते हो। यहाँ पर गेंदबाज को भी दोष नहीं दिया जा सकता है, ना ही कप्तानी को दोष दिया जा सकता है। जिस तरह से फील्ड प्लेसमेंट है इसमें कप्तान कुछ नहीं कर सकते थे। किस्मत का सहारा, और किस्मत भी बहादुरों का साथ देती है, अक्सर हम कहते हैं। 46 रनों पर रन संख्या पहुंच चुकी है। इस बार फुल टॉस थी, कमजोर गेंद, लेकिन उसका फायदा नहीं उठा पाए, बीट हुए बैट्समैन। और इसके साथ ही ये ओवर समाप्त होता हुआ काफ़ी महंगे साबित हुए अपने इस दूसरे ओवर में जीवन। 4 ओवर की समाप्ति, स्कोर 46 रन 6 विकेटों के नुकसान पर। कुल मिलाकर 20 रन खर्च किए इस ओवर में जीवन ने। और उनका पहला ओवर बहुत अच्छा रहा था, सिर्फ 4 रन दिए थे और 1 विकेट भी लिया था उन्होंने। लेकिन ज़बरदस्त आक्रमण किया गया उनके ऊपर उनके दूसरे ओवर में हर्षल द्वारा। सो आफ्टर 4 overs 46 for 6 per 11।
यही खासियत रही है परी 11 की कि ये टीम बाउंस बैक करना जानती है। आज सुबह पहला मैच हारे, उसके बाद ज़बरदस्त वापसी, दोनों मैचेस जीते और इस सेमीफाइनल मुकाबले में शुरुआत उतनी अच्छी नहीं थी। 6 विकेट जल्दी गिरे, एक समय ऐसे लग रहा था कि पूरे ओवर्स भी खेल पाएंगे या नहीं, लेकिन क्या कमाल का पलटवार किया है कृष्णा और हर्षल ने। इस बार ऑफ स्टंप के काफ़ी बाहर, दिशाहीन गेंद, वाइट का इशारा, दबाव महसूस करते हुए इस समय गेंदबाज नितेश। हालांकि वो भी अच्छा खासा अनुभव रखते हैं, लेकिन पहली 3 गेंदों पर 14 रन आ चुके हैं, उस वजह से थोड़ा दूर रखने की कोशिश बल्लेबाज के आर्क में नहीं देना चाहते अभी, लेकिन दिशाहीन कर बैठे थे। बढ़िया गेंद इस बार, यॉर्कर लेंथ, अंतिम क्षणों में अपना स्ट्रोक चेंज किया। दूसरे की कोशिश, यहाँ पर रनआउट का मौका, लेकिन विकेट कीपर द्वारा हुई है गलती। एक तो फील्डर द्वारा भी थोड़ी सी भूल हुई थी, एक्स्ट्रा कवर पर हल्का सा मिसफील्ड, उसका फायदा उठाया गया। 2 रन पूरे और स्कोर अब 63 रन 6 विकेटों के नुकसान पर। अभी भी 2 गेंदे पारी में शेष है। जिस तरह का खेल पूरे टूर्नामेंट में हुआ है उसको देखते हुए 5 ओवर्स के मैचेस में ये बहुत बड़ा टोटल है, 63 रन। अगली गेंद लेकर गेंदबाज नितेश, राइट आर्म ओवर द विकेट, लोअर फुल टॉस लॉफ्ट किया सीधे फील्डर के पास। बढ़िया कैच, बढ़िया कैच, लॉन्ग ऑफ बाउंड्री के नजदीक, लेकिन ओहो, बाउंड्री पर पैर, 6 रन। भी शायद भूल गए थे कि पीछे सीमा रेखा है। कैच तो लिया उन्होंने, लेकिन पैर उनका बाउंड्री पर था और ये 6 रन मिले। स्कोर 69 पर पहुंच चुका है। रनों का अंबार लगा दिया है परी 11 ने। इस बार ड्राइव किया, गेंद हवा में, एक्स्ट्रा कवर को बीट किया है लॉन्ग ऑफ के खिलाड़ी गेंद पर आते हुए। इस बार बढ़िया फील्डिंग, लेकिन 2 रन लेने से नहीं रोक पाए। शायद तीसरा रन भी लेना चाहेंगे। जी हाँ, अंतिम गेंद है, रनआउट का मौका था, वो भी बुना नहीं पाए वहां पर खिलाड़ी, और 3 रन इस आखिरी गेंद पर। तो कुल मिलाकर 72 रन बना लिए हैं परी 11 ने। कमाल की वापसी परी 11 की। पहले 6 विकेट्स बहुत जल्दी आउट हुए थे, लेकिन क्या जबरदस्त पलटवार किया है पहले हर्षल मडवी ने और आखिरी ओवर में कृष्णा ने। ताबड़तोड़ बैटिंग, कुल मिलाकर 72 रन और फाइनल में पहुंचने के लिए 73 रनों का टारगेट हर्ष नक्श 11 टीम के सामने। बैटिंग कार्ड परी 11 का, कृष्णा 31 रन बनाकर नॉट आउट रहे, मात्र 9 गेंदें खेली, और हर्षल मडवी ने 20 रन बनाए, केवल 6 गेंदों का सामना किया। तो 72 रन कुल मिलाकर 5 ओवर्स में 6 विकेटों के नुकसान पर। यह है अंतिम स्कोर इस सेमीफाइनल मुकाबले में। परी 11 73 रनों का बहुत ही विशाल टारगेट है फाइनल में पहुंचने के लिए हर्ष नक्श 11 के सामने, लेकिन हर्ष नक्श 11 के पास भी मजबूत बल्लेबाजी है। और वैसे भी खेल क्रिकेट का है, क्रिकेट के खेल में कभी भी कुछ भी हो सकता है। कौन जीतेगा कौन हारेगा कुछ कहा नहीं जा सकता है, लेकिन किसकी होगी हार और किसकी होगी जय जयकार बताने के लिए माइक्रोफोन पर तैयार हो रहे हैं मेरे साथी कमेंटेटर भागेश मात्रे।
कारण 4:30 अजून एक फायनल नक्कीच मॅच खेळवायची आहे. फक्त 4:45 म्हणजे 4:45 झालेले आहेत. त्याच्यामुळे नक्कीच जा मैदानाच्या आतमध्ये आणि फिल्डिंग तुमची तुम्ही सजवून घ्या. ताबडतोब बल्लेबाजी. कोणी विचार केला असेल की 7व्या क्रमांकावरचा आणि 8व्या क्रमांकाचा खेळाडू आपल्या टीमला ज्या ठिकाणी त्या टीमची होडी ही पाण्यामध्ये बुडत होती त्यावेळेला त्यांनी सपोर्टचं काम केलं आणि 31 धावांची नाबाद खेळी आपण कृष्णाच्या बॅटमध्ये 31 धावसंख्या बघितल्या आणि त्याच्यानंतर हर्षलच्या बॅटमध्ये आपण 20 धावसंख्या बघितल्या. 73 धावसंख्येचं हे भलं मोठं डोंगर. मित्रांनो, माणसाला ठेच ही छोट्या दगडानेच लागते, मोठ्या डोंगराने नाही. डोंगरासारखं हे विशाल धावफलक इथनं कुठलं गेलंय, परंतु त्या 73 धावसंख्या या चेस होतील का? म्हणजे घरच सरांना नक्कीच इथनं समजलंच असेल की टेनिस बॉल क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो. क्षणात रंकेचा रावण कधी होऊ शकतो हे कधीच कळत नाही. कारण क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी. अनिश्चिताने भरलेला हा खेळ. अनिश्चितता या मॅचमध्ये तुम्ही बघितली. 4 षटकामध्ये 3 षटकामध्ये धावसंख्या बनत नव्हत्या, परंतु 26 फक्त धावसंख्या होता. आणि त्याच्यानंतर जी पार्टनरशिप रंगली ना, तर काही वर्षापूर्वी सर एक ॲड होती की एक मारुती सुझुकीची ॲड होती. एक मारुती सुझुकी छोटा पोरगा होता ना, तो बापाच्या हातावरून, पायावरून, डोक्यावरून, पूर्ण अंगावरून आणि घरामध्ये ती मारुती सुझुकीची छोटी कार फिरवत होता. आणि त्यावेळेला बाप थोडासा त्रासतो आणि त्या मुलाला बोलतो की तुझं हे चाललं काय? तेव्हा तो मुलगा बोलतोय की पापा की करा, पेट्रोल खतम नाही होंदा. तशाच प्रकारचा हे धावपळ थांबलंच नाही. बघितली गेली आपण वादळी केली त्या ठिकाणी. 31 धावसंख्येची कृष्णा मडवीने केली आणि 20 धावसंख्येची केली हर्षलने. कौतुकास्पद ही गोष्ट. एखादा टीमला वाचवण्यासाठी तारणहार आपल्याला बनावंच लागतं आणि त्या तारणहार इथनं बनलं गेलं ते म्हणजे हर्षल आणि कृष्णा. गुड बॅटिंग. 73 धावसंख्येचा हा टार्गेट. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. हृदयनाथ रसाळ आणि प्रथमेश म्हात्रे नक्कीच लगेचच मैदानाच्या आतमध्ये जा, कारण ही मॅच प्रेक्षक वर्ग नक्कीच आता उभे राहून पाहतील. 73 धावसंख्येचं हे मोठं लक्ष टार्गेट चेस करण्याच्या अनुषंगाने आता इथनं कस काढावा लागतील. हाताच्या रेषाने भविष्य जर मित्रांनो समजत असतं ना, तर दोन्ही हात नसलेल्या माणसाचं काही भविष्यच नसतं. कारण जर राशींवरती जर विचार केला गेला ना, तर राम आणि रावणाची राशी सुद्धा एकच होती, पण नियतीने फळ त्यांना त्याच्या कर्मानुसार दिलं होतं. परंतु आता या मॅचमध्ये काय कर्म करावे लागतील या दोन फलंदाजांना. 73 धावसंख्येचं टार्गेट आहे. चेस डाऊन करण्यासाठी एक कॅल्क्युलेटेड क्रिकेट ना त्यांच्या माइंडमध्ये त्यांना सेट करावा लागेल की प्रत्येक षटकामागे त्यांना 10 पेक्षा जास्त धावसंख्या बनवायची आहे. समोरच्या गोलंदाजाचा वीक पॉईंट शोधून त्याला गॅपमध्ये बॉल ढकलायचं आहे, जास्तीत जास्त मोठे फटके मारायचे आहेत. याच अनुषंगाने आता बॅटिंग इथनं रंगवावी लागेल. तेच बॅटिंग चांगली करण्यासाठी त्या 73 धावसंख्या चेस करण्याच्या अनुषंगाने आता प्रथमेश आणि हृदयनाथ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. त्र्याहत्तर धावसंख्येचं टार्गेट, एक मोठं आव्हान आता त्यांच्या समोर असेल. खऱ्या अर्थाने मित्रांनो उंची गाठा, तर खालील लोकांनी तुम्हाला वरती पाहण्यासाठी नाही, तर तुम्ही वरून पूर्ण जग बघू शकता. याच्यासाठी उंची गाठा. आता इथनं धावसंख्येची उंची गाठावी लागेल. एका गोष्टीचा जर विचार केला गेला ना, तर मित्रांनो वडाचं झाड असतं ना, हे 15 वर्षानंतर त्यांची जी उंची असते ना, ती कित्येक वर्ष नक्कीच तो जिवंत राहू शकतो. परंतु जो पपईचा झाड असतो ना, तो खूप कमी वयात खूप जास्त उंची गाठतो आणि जसा तो उंच जातो ना, त्याच वेगाने तो खाली सुद्धा पडतो. उंची जर गाठायची आहे ना तुम्हाला, तर तुमच्यामधली स्किल, तुमच्यामधली जी कला आहे ना, त्या कलेचं जर तुम्हाला कलाकार बनायचं असेल तर त्या कलेला आधी अवगत तुम्हाला करावं लागेल. आणि या मॅचमध्ये जर कला करायची असेल ना, तर 73 धावसंख्या इथनं बनवाव्याच लागतील. आजचा दिवस पूर्णपणे गाजवला आहे. त्या ठिकाणी आपण बघितलं गेलं तर हर्ष नक्ष 11 आणि त्यांचे पुरस्कर्ते सुद्धा व्यासपीठावरती आहेत. त्यांनाही मनोमनी एक शंका असेल की आपली टीम नक्कीच ही मॅच जिंकेल का. परंतु मित्रांनो संघर्ष सोडू नका. संघर्ष तोपर्यंत नक्कीच तुमच्यामध्ये कायम असला पाहिजे जोपर्यंत तुमचं सळसळतं रक्त हे तुमच्या अंगामध्ये आहे. आणि इथं रक्त आता खवळण्याची गरज आहे. या मॅचमध्ये नक्कीच विक्रम ज्याने नोंदवला गेला, कृष्णा मडवी याच्या हातामध्ये हे भवितव्य. त्यांचे 2 स्पेल तुम्हाला पाहायला मिळतील. तर लागोपाठचे 3 विकेट त्यांच्या खात्यामध्ये संपादित. आणि तेच आता गोलंदाज आपला बॉलिंग ट्रॅकवरती ज्या ठिकाणी 73 धावसंख्या रोखायचं. पहिलाच बॉल प्रथमेशसाठी. पहिलाच बॉल ऑन साईडला दरम्यान क्रॉस बॅटरचा स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षक बीट झाल्यानंतर खूपच वेगाने सुमित राणे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. उचललाय तोपर्यंत 2 धावसंख्येने टीमचा अखेरकार इथनं श्री गणेशा केला जातोय. 2 धावसंख्या कंप्लीट झाल्या. 73 धावसंख्येचं लक्ष अजूनही 71 धावसंख्या इथनं बनवाव्या लागतील. त्या म्हणजेच बघितलं गेलं तर हर्ष नक्ष 11 या क्रिकेट संघाला सुरुवात 2 धावसंख्येने झाली. कृष्णा मडवी यांची आग ओकणारी गोलंदाजी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवरती आली दुहेरी धाव. बॉलर राम द विकेट. अकू टप्प्याचा बॉल ऑन साईडला आपण पुल करत असताना डीपमध्ये फिल्डर त्या ठिकाणी रोण्या मात्रे आहेत. एक टप्प्यावरती चेंडू उचलतात, दुसरीचा धाडस आणि मानस नसेल.
फिल्डिंग तेवढी दर्जेदार झाली. 38 सर्कलमध्ये 2 फिल्डर आहेत. एक फिल्डर तुम्ही एक्स्ट्रा कव्हर आणि बघितलं गेलं तर लॉंग ऑफच्या रिझनमध्ये पाहतात आणि एक क्षेत्ररक्षक, ज्या क्षेत्ररक्षकाकडनं आज दर्जेदार फिल्डिंग झाली आहे तो म्हणजेच आपण बघितलं गेलं तर त्या ठिकाणी आपल्याला एक फिल्डर लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या या मधल्या झोनमध्ये पाहायला मिळतोय. हे डावखोऱ्या हातासाठी होते आणि त्याच्यासाठी आता उजव्या हाताचा खेळाडू आलाय. म्हणजेच फिल्डिंग डिपार्टमेंट आता थोडीशी वेगळी आखणी तुम्हाला पाहायला मिळते. लॉंग ऑनला एक फिल्डर आणि त्याच्यानंतर डीपमध्ये मिड विकेटला एक फिल्डर जे हृदयनाथ रसाळ हे उजव्या हाताचे फलंदाज आहेत. त्यांच्यासाठी आता इथनं ठेवले गेले आहेत. इथनं कट राचावे लागतील, इथनं आखणी करावी लागेल की त्या बॉलच्या मिरिटमध्ये नक्कीच फटक्या ऑनसाईडला जर खेळले तर त्या फिल्डर जे डीपमध्ये आहेत त्यांना सहजारित्या अडवता आले पाहिजेत. त्या अनुषंगाने कृष्णा मडवी आपल्या परीने नक्कीच इथं फिल्डिंग डिपार्टमेंट इथनं सजवण्याचं काम करत आहेत. सातत्याने स्ट्रॅटेजी टाईम आउट नक्कीच ते घेत आहेत, परंतु मी विनंती करेन फिल्डिंग करणारी टीम जास्त टाईम घेऊ नका, अन्यथा आयोजकांची सूचना आमच्यापर्यंत पोहोचते की तुम्हाला पॅनलाइज सुद्धा केलं जाईल. राऊंड द विकेटने पुन्हा एकदा हृदयनाथ रसाळसाठी हृदयनाथ रसाळसाठी मी स्टामिंग स्ट्रोक इथनं जेलची शक्यता. आकाश मात्र वळला चेंडू खाली, थोडासा कॉन्फिडन्स चुकल्यानंतर स्वतःला आवरलं गेलं आणि या मॅचची गोल्डन विकेट कॅप्टन वरती दहावी होत असताना ही सफलता कृष्णा मडवीला इथनं मिळते. एक चांगली कॅच आणि तिन्ही आकड्यावरती लागतो हा पहिला झटका टीम हर्षनक्षी 11ला. सांगत असताना की स्वॅग से करेंगे स्वागत. षटकार आला त्या ठिकाणी. षटकाराने धावसंख्या आता फुलत असताना धावसंख्या 9 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळते. त्यालाही माहिती आहे 73 धावसंख्येचं लक्ष्य मोठं आहे आणि सुरुवाती मोठी करावी लागेल. यावेळेला फुल टॉस बॉल फायदा उचलू शकले नाही. यष्टीरक्षक बीट झाल्यानंतर खूपच वेगाने शॉट थर्डमॅनचा खेळाडू डीप थर्डमॅनला आपल्याला पाहायला मिळतो आणि पाहता कव्हर पॉईंटच्या रिझनमध्ये हा बॉल अडवला जातोय. तोपर्यंत बघितलं गेलं तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि अखेरकार गुड रनिंग बिटवीन द विकेटने या 3 धावसंख्या 22च्या रूपाने आपल्याला पाहायला मिळतात. 22च्या रूपाने या 3 धावसंख्या. कदाचित प्रथमेशला असं वाटलं की आउटसाईड द ऑफ स्टंप हा चेंडू आहे, व्हाईट बॉलचा नक्कीच पंच इशारा करतील, परंतु नजर तेवढी सुरेखरित्या होती आणि शेवटचा बॉल एक चांगला पिच केला गेला. अगदी फुल टॉस चेंडू होता, फायदा उचलू शकले नाही आणि अखेरकार आपण बघितली गेली तर 12 धावसंख्या टीमच्या टोटलमध्ये आपल्याला पाहायला मिळते. वेळा थोडासा नक्कीच आपल्याकडे डीजे मास्टरला नक्कीच आपण चान्स देऊया, परंतु फिल्डिंग करणाऱ्या टीमला अजून एक वेळ नक्कीच वॉर्निंग आम्ही करतोय, कारण मागच्या मॅचपासून थोडासा वेळ तुम्ही जास्त घेत आहेत. तर आम्हाला कमिटी करणं नक्कीच आयोजनकर्त्याकडनं एक सूचना येते की अजून जर जास्त वेळ तुम्ही फिल्डिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून घेतला तर तुम्हाला काही धावांची पॅनल्टी नक्कीच तुमच्या स्कोर कार्डवरती इम्प्लिमेंट आम्ही करू. कारण वेळ मित्रांनो खूप इम्पॉर्टंट आहे. वेळ गेल्यानंतर आपल्याला काही गोष्टींना सत्ता गेल्यानंतर जसा शहाणपण जातो ना, तशाच प्रकारची वेळ असते. आणि मी सकाळच्या सत्रामध्ये एका गोष्टीचा उल्लेख केला की वेळ इम्पॉर्टंट का आहे. कारण लोकांना सध्या माहिती नाही आहेत. सध्या लोक स्मशानात गेली तरी विचारतात की अजून जाळाला किती वेळ आहे.
त्याच्यामुळे वेळ नक्कीच जास्त घेऊ नका आणि लगेचच तुम्हाला सामना सुरू करायचा आहे. 12 धावसंख्या टीमच्या टोटलमध्ये 73चं होतं लक्ष्य. हृदयनाथ रसाळ बाद झाले, ज्यांनी एकही धावसंख्येचं योगदान दिले नाही आणि त्याच्यानंतर आता परिस्थिती नाजूक असताना प्रथमेश म्हात्रे आणि सुचित राणे नक्कीच याला जे करायचं आहे ते मैदानामध्ये आता घडवावं लागेल. भूतकाळ आणि भविष्यकाळ याच्यामध्ये वावरू नका. वर्तमान काळामध्ये तुम्हाला काय करायचं आहे ना, याला खूप महत्त्व असतं आणि हे वर्तमान आजच्या दिवसामध्ये या शेवटच्या सुपर संडेच्या दिवसामध्ये कोण बदलणार. सुमित राणे टू प्रथमेश म्हात्रे. यावेळेला ऑन साईडला उचलायचं होतं, व्यवस्थित बॅटवरती नाही, अगदी बॉडीला ब्रश येऊन आपल्या फॉलो थ्रूमध्ये नक्कीच गोलंदाज वळले गेले. पायामधून नक्कीच चेंडू अडवण्याचा प्रयत्न त्यांचाही होता, पण अखेरकार जर आपण बघितलं गेलं तर लेग बायच्या रूपाने ही एक धावसंख्या आली. टीमची टोटल 13 या आकड्यावरती पोहोचते. 73 धावसंख्येचं लक्ष होतं. म्हणजे एकंदरीत जर विचार करायचा झाला तर 60 धावसंख्या इथनं बनवाव्या लागतील. त्या म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या टीम हर्ष नक्ष 11 या टीमला 5 षटकांची ही मॅच होती. मॅन्डेटरी पॉवरचा हा दुसरा षटक आहे. डीपमध्ये लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक तुम्ही पाहता ब्लॅक स्क्रीनच्या अगदी उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला जर तुम्ही बघितलं गेलं तर त्या ठिकाणी एक एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान आणि त्याच्यानंतर डीपमध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर इथनं तैनात केले गेलेत. सुचित राणे आक्रमकता आहे या खेळाडूमध्ये. हेलिकॉप्टर स्ट्रोक तो जास्त खेळत असतो, परंतु या मॅचमध्ये ना आता त्याची बॅट तलपणं ही बाकी असेल. मागच्या मॅचमध्ये त्याच्या बॅटमध्ये आपण 22 धावसंख्या बघितला, पण या मॅचमध्ये त्याला चांगला खेळ करावा लागेल. यावेळेला फटका तर चांगला आहे, अगदी क्रिकेटमधला सेफ फटका, बॉलर टू ओव्हर हा फटका, सरळ धनुष्यबाणासारखा सरळ बॉल लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मधनं अगदी ब्लॅक स्क्रीनच्या समोर हा येतोय सुचित राणेच्या बॅटमधनं हा षटकार. झालेला बॅट्समनला तुम्ही नक्कीच पीच कराल तर त्याचं उत्तर तुम्हाला मोठ्या फटक्यांमध्ये मिळेल. 6 धावसंख्या आता पुढे सरकती आणि धावसंख्या जाऊन पोहोचती म्हणजे 19 या आकडावरती. अजून एक चांगला शो खेळण्याचा प्रयत्न आता मात्र स्लोवर वन. क्रिकेटमध्ये सातत्याने असं म्हटलं जातं की स्लोवर वन इज अ बेस्ट वेपन. हे तुमचं अस्त्र होतं, तो अस्त्र आता बाहेर काढला गेला. अनेक फलंदाज रिव्हर्स स्वीपचं अस्त्र बाहेर काढतात, आता स्लोवर वनचं अस्त्र. हे अस्त्र यूज करावे लागतात, कारण जर समोरच्या फलंदाजाच्या माइंडशी तुम्हाला जर खिलवाड करायचा असेल ना तर अशा प्रकारचा चेंडू तुम्हाला पिच करावाच लागतो. धावसंख्या 19 स्थगित. यावेळेला अपील केली जाते त्या ठिकाणी, पण पंच ॲक्युरेटली सांगतात की लेग स्टिकवरती नक्कीच हा फलंदाज होता, परंतु व्यवस्थितरित्या पॉपिंग क्रीजमध्ये आपल्या पोहोचत असताना आणि बाईच्या रूपाने अजून एक धावसंख्या इथं नक्कीच ॲड होईल. 20 ऑन अ बोर्ड, 1 विकेट ऑफ लॉस. जिथे बॅटिंग केली टीम हर्ष नक्ष 11. अंपायर डिसिजन हा लास्ट डिसिजन असेल, कारण विनंती करेन टीम परी 11च्या कॅप्टनला, कारण तुम्ही वॉर्न करायचं आहे प्रत्येक चेंडू आणि प्रत्येक अपील नंतर तुम्हाला टीम मिटिंग घ्यायची नाही आहे मित्रांनो. या गोष्टीचं बारकाईने लक्ष द्या, किंवा कारण आयोजकांची लास्ट वॉर्निंग आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आणि कोणत्याही गोष्टीचा नक्कीच विचार न करता तुम्हाला ती पॅनल्टी ही तुम्हाला सामोरी जावंच लागेल त्या पॅनल्टीला. कारण वारंवार आम्ही तुमच्याकडनं नक्की सूचना करतोय. लाडके प्रेक्षक वर्ग मेगा फायनल पाहण्यासाठी या मैदानामध्ये ट्रॅव्हल झाला, त्याच्यामुळे त्यांची उत्कंठा ही कुठे या क्रिकेट खेळावरती राहील आणि या मैदानावरती राहील आणि कोणत्याही प्रकारचं गाळबोट नक्कीच या स्पर्धेला लागणार नाही अशा प्रकारचं कृत्य करू नका. धावसंख्या 20. बॉल फेकून झाला 4. अजूनही 2 चेंडूचा खेळीत उर्वरित. यावेळेला ऑन साईडला दरम्यान खेळायचा होता, अगदी पायांच्या मधोमध हा चेंडू निघून जातो आणि अखेरकार हे षटक इकॉनॉमिकल ठरत असताना सुचित राणे यांचं विचार केला नव्हता. कारण पहिल्या षटकामध्ये धावसंख्या आपण जर बघितल्या गेलं तर 12. चेतन मडवी आमच्यासोबत स्कोररच्या भूमिकेमध्ये ती योग्य तो लेखाचोख आम्हाला सांगतात की पहिल्या ओव्हरमध्ये 1 विकेट आला हृदयनाथ रसाळ यांचा, ज्या नक्कीच बघितलं गेलं तर 3 धावसंख्येवरती पहिला विकेट आला आणि आता भागीदारी इथनं बिल्डअप होतीये. यावेळेला फटका तर चांगला आहे, त्या ठिकाणी बॉटम हँडचा वापर तुषार मडवी होते, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु थोडेसे फंबल झाल्यानंतर लगेचच नॉन स्ट्रायकिंगवरती फेकी गेली आणि अखेरकार हे षटक इकॉनॉमिकल राहिलं. पहिली षटक 12 धावसंख्येचं, या षटकामध्ये आपण बघितलं गेलं तर एकही बळी नाही, परंतु धावसंख्या त्या ठिकाणी रोखल्या गेल्या आणि दुसऱ्या षटकाच्या अखेरीनंतर आपल्याला धावसंख्या 21 पाहायला मिळतात. तर टाईमआउट घेऊ नका, स्ट्रॅटेजी टाईमआउट विनंती करतोय, कारण प्रत्येक ओव्हर संपल्यानंतर किंवा प्रत्येक डिसिजननंतर तुम्ही टाईमआउट का घेताय. मेगा फायनल नक्कीच जर तुमची टीम पुढे सरकली तर बॅड लाईटचा सामना तुम्हालाच करावा लागेल. त्याच्यामुळे नक्कीच विनंती करेन कृष्णा मडवी, तुषार मडवी या गोष्टीवरती बारकाईने लक्ष द्या. सर्व खेळाडू एकत्र येऊ नका. 21 धावा, लक्ष्य 73 धावसंख्येचं होतं. त्यानंतर 73 धावसंख्येचं लक्ष्याचा पाठलाग करत असताना 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूच्या समाप्तीनंतर आपण 21 धावसंख्या पाहतात. अजूनपर्यंत 52 धावसंख्या बनवाव्या लागतील आणि षटक 3 तुम्हाला असतील, म्हणजे 17.33 या सरासरीने तुम्हाला प्रति षटकामागे आता धावा बनवाव्या लागतील. इथनं विशाल तुम्हाला
टार्गेट सेट झाला होता तुमच्यासमोर, एक कॅल्क्युलेशन तुम्ही करायला पाहिजे होता, पण खूप उल्लेखनीय गोलंदाजी केली. कृष्णा मडवी येतात तिसऱ्या षटकासाठी. त्या ठिकाणी अजूनही वेळ जास्त घेत आहेत, कारण फिल्डिंग डिपार्टमेंट तुमच्या पद्धतीने तुम्ही सजवली आहे. 52 धावसंख्या अजूनही बनवाव्या लागतील. 18 चेंडू, धावसंख्या 52 बनवायच्या आहेत. कृष्णा मडवी बॉलिंग ट्रॅकवरती. 30 सर्कलचं रेस्ट्रिक्शन संपलं. आता 5 क्षेत्ररक्षक तुम्हाला सीमा रेषी लगत संरक्षण करताना. यावेळेला ऑन साईडला आपण पूल करायचं होतं व्यवस्थित. बॅटवरतीने कॉटन बोल्टची इथनं संधी असेल आणि वाट कॅच. आज या खेळाडूने ना पूर्णपणे मनं जिंकली आहेत, मनामध्ये एक जागा नक्कीच बनवून ठेवली आहे, कारण खूप सारा इतिहास आजच्या दिवसामध्ये त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. लेजंड खेळाडू काय असतं ना, जुनं ते सोनं हे का असतं ना, ते सांगून देत असताना स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये बॉल रिलीज केला, बॉडी लँग्वेज पुढे होता, बॉल बघितलं गेलं, उंच हवेमध्ये कॉन्सन्ट्रेट ठेवलं गेलं, पूर्णपणे नजर ठेवली गेली त्या बॉलवरती, बॉल खाली पोहोचले गेले आणि प्रथमेश मात्रेची विकेट या ठिकाणी कॅरी केली गेली. लागतो हा दुसरा झटका. धावसंख्या 21 असताना त्या ठिकाणी नक्ष आणि हर्ष 11 या टीमला. मध्ये सापडली आहे टीम. 52 धावसंख्या 10 पर्यंत बनवायच्या आहेत. त्या ठिकाणी बॉल शिल्लक असतील, आपण बघितलं गेलं तर 17 बॉल 52. टार्गेट थोडंसं मोठं आहे, परंतु या मोठ्या टार्गेटला कमी करायचं असेल ना, तर आता सुचित राणेला इथनं थांबावं लागेल. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इंटर परेश म्हात्रे. राऊंड द विकेटने बॉल तयार. यावेळेला फटका तर चांगला ऑन साईडला, हा फटका ताकदवर फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. आसमानी टोला आणि बॉल जातोय डीप स्क्वेअर लेग सीमा रेषे पार. वाघाची दहाड पोडला पहाड. हा सुचित राणेच्या बॅटमधनं षटकार. आहे, कारण मोठा फटक्यानंतर ते लोवर फुल टॉस जास्त चेंडू पिच करत असतात. कृष्णा मडवी आता वॉर्न केलं जाते त्या ठिकाणी, कारण हाईट फॅक्टर जास्त शोधलं गेलं पंचांच्या माध्यमातून आणि वॉर्निंग त्या ठिकाणी करत असताना ती कृष्णा मडवीला अजूनही 46 बनवायचे आहेत. या मॅचमध्ये थोडासा आता बघितलं गेलं तर प्रेशर बॅट्समनवरती असेल, कारण गोलंदाजाने आपलं काम तर चोख बजावला आहे. उरतं विकेटने यावेळेला गुड बॉलिंग, चांगला बॉल, चांगला टप्पा, अगदी मधल्या स्टिकवरतून हा बॉल ट्रॅव्हल झाला. रूम बनवून दिले नाही, जागा बनवून दिले नाही आणि जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, जो फटका जागेवरून त्यांनी घेतला गेला आणि त्याच एका फटक्याचं बघितलं गेलं तर 2 डॉट बॉलने हे उत्तर होतं. हल्ला प्रति हल्ला हा प्रत्येक बॉलवरती तुम्हाला पाहायला मिळेल. कधी बारी फिल्डिंग करणारी टीमची असेल तर कधी बारी बॅटिंग करणारी टीमची असेल, परंतु या गोष्टींचा जर आणि तर या क्रिकेटमध्ये या 2 शब्दांना काहीच अर्थ नसतं. तर सुचितला वाटलं असेल की जर फ्रंट फूटला गेले असेल तर ऑनसाईडला फटका आला असता, पण याला महत्त्व नाही आहे. लोवर फुल टॉस मी आधीच पाहिलं होतं की लोवर फुल टॉस हा फेवरेट नक्कीच बॉल पिच करण्यासाठी कला उगत असलेला हा खेळाडू आहे. लोवर फुल टॉस आता चेंडू होता, फुल लेंथ अगदी बघितलं गेलं तर अगदी पुढ्यात चेंडू संभ्रमात टाकलं गेलं आणि माइंडशी सातत्याने कृष्णा मडवी खेळतात फलंदाजाच्या, तो माइंड सेट करून नक्कीच सुचित्राने मोठ्या फटक्या खेळण्याच्या नक्कीच दिशेने होते, परंतु त्याचा माइंड थोडासा डायव्हर्ट केला गेला आणि लागोपाठचा हा तिसरा चेंडू इथनं कृष्णा मडवीच्या माध्यमातून डॉट फेकला जातोय. शेवटचा बॉल, लास्ट बॉल टू गो. 27 ऑन अबाउट 2 विकेट ऑफ लॉस. यावेळेला ऑन साईडला त्यांना टर्न करायचं होतं, चेंडू ऑन साईडला टर्न केला गेला आहे. त्या ठिकाणी आपण बघितलं गेलं तर हर्षद मडवी चेंडूवरती स्ट्राईक आपल्याकडे ठेवतील, कारण त्यांना ही माहिती आहे 2 मॅचेसमध्ये परेश म्हात्रे यांच्याकडनं चांगली फलंदाजी झाली नाही, तर मला स्ट्राईक ठेवायची आहे आणि स्ट्राईक ठेवताना जर पहिल्या 3 चेंडूमध्ये मी जास्त धावसंख्या 10 किंवा 10च्या जास्त धावसंख्या जर बनवल्या गेल्या ना, तर या मॅचमध्ये थोडासा काही होईना तर मी कमबॅक करेन. कमबॅक इथनं करावा लागेल, कारण कमबॅक करत असताना तुमच्याकडे खूप साऱ्या अडचणी येतील. मात्र 12 चेंडू आणि 45 धावसंख्येचं हे टार्गेट हे भलं मोठं टार्गेट आहे. ते चेस जाऊन जर तुम्हाला करायचं असेल ना, तर आता येणाऱ्या 2 षटकामध्ये येणाऱ्या 3 बॉलमध्ये नक्कीच तुम्हाला चांगल्या प्रकारे इथनं फलंदाजी करावी लागेल. थोडासा टाइम आउट नक्कीच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तोपर्यंत जाऊया आपण शौर्या डीजेकडे आणि ऐकूया एक सुंदर संगीत.
शृंखलेसाठी मोलाचा हातभार ज्यांचा लागला गेला, हेमंतजी फोलले जे याच गावातील आहेत, त्यांच्या माध्यमातून आपल्याला ही बायसायकल पाहायला मिळते. अगदी ज्याला सामनावीराची नक्कीच बघितलं गेलं तर मॅन ऑफ द सिरीजची ही सायकल मिळेल. थंडीचे दिवस चालू आहेत, सर्व नक्कीच सकाळी वॉर्मअपला जातातच, तर एक नामी संधी की आपली हेल्थ चांगली ठेवण्यासाठी ही बाईक नक्कीच त्याला दिली जाईल. त्याच्यानंतर आपण बघितलं गेलं तर लाईव्हची पूर्णपणे सोय केली गेली. बीटी गायकवाड आणि सुयश क्लासेस नक्कीच यांचे प्रोप्रायटर सन्माननीय जगदीशजी म्हात्रे सर आणि सत्यवानजी राणे सर यांच्या माध्यमातून नक्कीच ही फोर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ही शृंखला पाहतात, त्याची सोय त्यांनी त्यांच्या माध्यमातून करून दिली. सुनील मडवी यांची नक्कीच यांच्या स्मरणार्थ फर्स्ट आणि सेकंड ही ट्रॉफी आपण प्रदीप मडवी आणि त्याच्यानंतर पप्पू म्हात्रे यांच्या माध्यमातून आपण बघितली गेली. संतोष राणे यांचं मोलाचं हातभार लागला, कारण प्रत्येक मॅचमध्ये जो सामनावीर आहे त्या सामनावीराच्या ट्रॉफ्या आपण त्यांच्या माध्यमातून बघितल्या. बेस्ट बॉलर बेस्ट फिल्डर यांच्या माध्यमातून नक्कीच मनोज मधुकर म्हात्रे यांच्याकडनं नक्कीच आकर्षक एक बक्षीस आणि त्याच्यानंतर सेकंड जी ट्रॉफी आणि बॅट आहे ती गणेश काशीनाथ म्हात्रे नक्कीच यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. 2 षटकांचा आता खेळ उर्वरित असेल आणि 45 धावा इथनं बनवाव्या लागतील. हर्षल मडवी बॉलिंग ट्रॅकवरती होतं सज्ज, त्या ठिकाणी 45 धावा त्यांना रोखायच्या आहेत आणि या षटकामध्ये जर त्यांची गोलंदाजी इम्पॉर्टंट राहिली ना तर कदाचित या मॅचमध्ये त्यांचाही एक मोलाचा वाटा असेल, कारण ते आपल्या टीमसाठी नक्कीच एक बचावात्मक एक गोलंदाजी हाताळताना आपल्याला पाहायला मिळतील. सुचित राणे त्याच्यासमोर ओव्हर द विकेट फटका, तर चांगल्या बॅटची लिडिंग एज त्या ठिकाणी सीमारेषेल लगत 2 फिल्डर मात्र कॅचच्या दिशेने रवाना होते. आखिरकार रोया म्हात्रे यांच्या हातामध्ये हा झेल आणि संपला जातोय त्या ठिकाणी सुचित राणेचा खेळ. बॅट्समन आउट. असताना नितेश भात्रेच्या फाटमधून हा चौकार. बॅटमधनं लेट का होईना पण थेट हा चौकार आलाय, कारण हे चौकार 2 षटकामध्ये आले असते तर कदाचित मॅचला थोडीशी कलाटणी मिळाली असती, परंतु उशिरा हा फटका तुम्ही बघितला गेला आणि धावसंख्या आता 33 वरती पोहोचला गेलाय. 3 विकेट ऑफ लॉस, 33 ऑन बोर्ड सिच्युएशनमध्ये ह्या वावरते त्या ठिकाणी हर्ष नक्षीलेबन. यावेळेला वॉटर बॉलिंग रूमच बनू दिला आहे नाही, बचावात्मक फटका नक्कीच हा होता. अगदी यॉर्कर लेनचा हा चेंडू. मागच्या जर काही आकड्यांचा विचार केला गेला तर धावसंख्या 33 होती, विकेट 3 होते, 3 चेंडू फेकून झाले होते आणि 3रा ओव्हर होता. म्हणजे एकंदरीत जर विचार केला गेला तर 3 हा आकडा 5 वेळा स्कोर कार्डवरती होता, परंतु तो स्कोर कार्डवरचा आकडा आता पुढे सरकला गेला आणि धावसंख्या आता 34 या आकडावरती. यावेळेला फ्रंट फुटला जात असताना ऑन साईडला
पुलचा फटका खेळायचा होता. पुलचा फटका नक्कीच हुकमध्ये त्यांना कन्वर्ट करायचं होतं, पण पडल्यानंतर आउटसाईड द लेग स्टंपवरती हा चेंडू पंचांनी शोधलं गेला आणि लगेचच वाईटचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. धावसंख्या 35 35 धावसंख्या आहे स्कोर बरोबर. परेश मात्रे असेल स्ट्रायकर एंडला आणि हर्षल मडवी तयार. यावेळेला ऑन द टोस सहा फटका हर्षल मडवी याच्याकडे नामी संधी. जी फिल्डिंगमध्ये मिस्टेक झाली ती मिस्टेक लगेचच इथनं कव्हर करत असताना परेश मात्रेला तंबूच्या आश्रयामध्ये पोहोचवलं जाते. 35 या आकड्यावरती लागतो हा चौथा झटका टीम हर्ष नक्षी 11 संघाला. ही कारण ही अंतिम मॅच बघितली गेली तर सेमीफायनलची मॅच थोडीशी रंगतदार प्रेक्षकांना पाहिजे होती. तीच प्रेक्षकांची बघितली गेली तर अतोनाट गर्दी या मैदानाच्या आतमध्ये होती. 73 धावसंख्येचं टार्गेट 73 धावसंख्येचं टार्गेट त्यांना चेज करायचं होतं, परंतु आता धावसंख्या आपल्याला 35 पाहायला मिळतात. म्हणजे अजूनही जर विचार केला गेला तर या सामन्यामध्ये अजूनही 38 धावसंख्या बनवाव्या लागतील त्या म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या टीमला. 35 झाल्यात. त्या ठिकाणी 4 विकेट गमावल्या गेल्यात. पूर्णपणे खेळाडू मैदानावरती नक्कीच या मॅचचा आनंद घेतात. अनेक सारे प्रेक्षक वर्ग सुद्धा नक्कीच या मॅचचा आनंद घेत असताना आमचे शत्रुघ्न म्हात्रे सुद्धा या मॅचचा आनंद घेतात. त्यांचंही मनपूर्वक स्वागत आणि आलेल्या तमाम उपस्थित क्रीडा रसिकांचं आणि मान्यवरांच्या प्रेक्षकांचं मी भागेश म्हात्रे तुमचं मनाच्या अंतकरणाने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. फॉर्च्यून इव्हेंट आज 2 दिवसाच्या स्पर्धेमध्ये सुधीर म्हात्रे यांच्याकडनं हे सुधीर मोगरे नक्कीच यांच्याकडनं हे पारितोषिक लागलं आहे की ओमकारनी जर षटकार लगावला तर त्याच्यासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक. यावेळेला षटकाराच्याच नक्कीच दिशेने वाटचाल ते करत होते कारण त्याचा बॅटचा फ्लो जर बघितला गेला ना त्याचा जलद गतीने होता. ते जलद गतीने फ्लो मिस झाल्यानंतर आता 5 चेंडू आणि 38 धावसंख्या इथनं बनवाव्या लागतील. पाहता तयार हर्षद. यावेळेला फटका तर चांगला सरळ दिशेत हा फटका ज्या फलंदाजावरती नक्कीच पारितोषिक लावलं होतं तर रिटर्न सुद्धा देण्यात येईल कारण फटक्यामध्ये एलिव्हेशन थोडंसं कमी होतं, एनर्जी कमी होती आणि त्या ठिकाणी आपण बघितलं ऐकत असाल तर तुम्हाला कॉमेंटरी बॉक्समध्ये नक्कीच आम्ही इन्व्हाइट करतोय कारण या मॅचमधनं विन होईल तो अंतिम फेरीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम फेरीची लढत थोड्याच वेळात तुमच्या समोर मात्र उद्या असेल. गौरवसाठी सुद्धा एक पारितोषिक आहे. यावेळेला ऑन साईडला उचलला गेला हा फटका. पारितोषिक मात्र लावायचं होतं परंतु या फटक्यानंतर थोडंसं पारितोषिक थांबवलं जाईल कारण गौरवच्या बॅटमध्ये हा तडाखा षटकार. तर गौरवला नक्कीच एक संधी आहे. धावफलकावरती धावा पोहोचल्या गेल्या त्या ठिकाणी आपण बघितलं गेलं तर 41 धावसंख्या आहेत. अजूनही 3 चेंडू नक्कीच टाकणं बाकी असेल. 73 धावसंख्येचं हे लक्ष होतं. 73 धावसंख्येचं आणि 32 धावसंख्या आता बनवाव्या लागतील. 32 धावसंख्या कंपल्सरी. षटकारासाठी 2000चं पारितोषिक सुधीर यांच्याकडनं. यावेळेला लो फुल टॉस गती कमी केली गेली, गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं, गोलंदाजीच्या लेंथवरती परिवर्तन केलं गेलं आणि सामना थोडासा दूरवरती आहे. 2 चेंडू आणि 32ची गरज. 2-32 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. गौरवने आज खूप चांगल्या प्रकारे बॅटिंग केली आहे परंतु या मॅचमध्ये थोडंसं बघितलं गेलं तर कमतरता त्यांना भासली गेली. आणि यावेळेला अजून एक चांगला चेंडू हातामध्ये त्या ठिकाणी आपण बघितलं गेलं तर रवी म्हात्रे यांच्या हातामध्ये. आणि शेवटच्या नक्कीच गौरवच्या बॅटमध्ये आपल्याला षटकार पाहायला मिळाला. त्या गौरवला नक्कीच हेमंतजी फुलोरे यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राईज हे कॉमेंटरी बॉक्समध्ये जमा झालं आहे.
यावेळेला चांगला बॉल मधली एसटी इथनं वाकवत असताना आणि दिमागदार अगदी पद्धतीने या मॅचमध्ये मात्र पुढे सरकतीये त्या ठिकाणी टीम परिवलन आणि त्यांची आता लढत असेल J11 या टीम समोर.